आजी, तुम्ही काय वाचत आहात? संविधान आहे आपल्या भारताचं, आपल्या लोकशाहीचा पाया आहे हा. हे आपल्याला न्याय, समानता आणि सगळ्यांसाठी समान हक्क मिळवून देणारं मार्गदर्शक पुस्तक आहे. अप्रतिम. हे शाळेच्या नियमांसारखं आहे का? पण त्याहून खूप जास्त महत्त्वाचं पुस्तक आहे. आपल्या देशाचा कारभार कसा चालतो आणि नागरिक म्हणून आपले हक्क कसे सुरक्षित ठेवले जातात ते ठरवतं. त्याचा मूलभूत पाया आहे संविधान आहे ना हे आपलं. अगदी बरोबर बोलतेस आई. संविधान आपल्याला हक्क देतं, पण ते आपल्याला जबाबदाऱ्यांचीही आठवण करून देतं. बिलकुल. कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या? एक मिनिट, तुझा बाबा सविस्तर समजवेल तुला. मी थोड्या वेळाने येते. हां, त्याच्या आधी मला हे अर्थपूर्ण पुस्तक वाचायचंय. मन रमलंय माझं त्याच्यात. ठीक आहे आई, तू हे पुस्तक वाच. तोपर्यंत मी यांना लोकशाहीच्या स्तंभांपासून आणि आपल्या संविधानाच्या भूमिकेपासून कशी सुरुवात करायची आणि कसं शिकवायचं ते मी बघतो. हिला नीट समजव. हो, हिला कळलं पाहिजे सगळं. नक्कीच. चल ग, तुला नीट शिकवतो. लहान आहे ना रे म्हणून. चला मुलांनो, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते खूप नीट लक्षपूर्वक ऐका. आपण आता लोकशाहीच्या पायावर चर्चा करणार आहोत, जो आपल्या भारताचा खूप महत्त्वपूर्ण पाया आहे. म्हणजे काय बघायचंय? बघा, हे आहे आपल्या भारताचं संविधान. भारतीय संविधान हे असं मार्गदर्शक पुस्तक आहे जे सगळ्यांशी समान आणि न्यायाने वागवण्याची खात्री देतं. हां, आता हे बघा, ही आहे प्रस्तावना. ह्यात आपल्या संविधानाचे मुख्य तत्व समाविष्ट आहेत, म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. बाबा, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, आपली मतं मोकळेपणाने व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असावे आणि सर्वांनी एकत्र प्रेमाने वागावं. बाबा, हे लोकशाहीचे स्तंभ कोणते आहेत? चांगला प्रश्न आहे. आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. किती? 4. तर यात आहे पहिलं विधिमंडळ. येथे कायदे बनवले जातात. दुसरं आहे कार्यकारी मंडळ. हे लोक कायद्याची अंमलबजावणी करतात, जसं पंतप्रधान आणि राष्ट्रपती. तिसरं आहे न्यायपालिका. न्यायाधीश पाहतात की सगळ्यांनी नियम पाळले आहेत का आणि न्याय मिळतोय का. आणि चौथं आहे माध्यम. ह्यामध्ये हे नागरिकांना माहिती देतात आणि सरकारला उत्तरदायी ठेवतात. म्हणजे हे सगळे एकत्र येऊन आपला देश चालवतात? अगदी बरोबर. हे सगळे समतोल आणि न्याय राखण्याचे काम करतात. आणि नागरिक म्हणून आपल्याला हक्कांसोबत जबाबदाऱ्या देखील आहेत हे समजावतात. अगदी योग्य बोलली आई. उदाहरणार्थ, तुम्हाला स्वातंत्र्याचा हक्क आहे, पण त्याचा वापर आदरपूर्वक करणं आणि चुकीची माहिती न पसरवणं ही तुमची जबाबदारी आहे. अजून कोणते हक्क आहेत? अजून हे बघा, याच्यामध्ये आहे शिक्षणाचा हक्क, समानतेचा हक्क आणि मतदानाचा हक्क. हा सर्वात महत्त्वपूर्ण हक्क आहे. यासारखे अनेक हक्क आहेत, पण लक्षात ठेवा, प्रत्येक हक्कासोबत एक कर्तव्य सुद्धा असतं, जसं इतरांच्या हक्कांचा आदर करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं. हो ना, आपले हक्क समजून घेऊन जबाबदाऱ्या पार पाडल्यानं आपण भारताला अधिक मजबूत आणि एकसंघ बनवतो. आजी, मी माझ्या जबाबदाऱ्या नक्की पार पाडेल. शाबास, आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. मला तुझ्यावर खूप गर्व आहे. आता आपण भूतकाळात डोकावून पाहूयात. म्हणजेच आपला स्वातंत्र्यपूर्वचा भारत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत हा कसा होता हे जाणून घेऊयात. ओके? आता आपण स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या प्रवासात डोकावूया. हा, इकडे बघा. बघितलं? जवळपास 200 वर्ष, किती? 200 वर्ष भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. या काळात आपली संपत्ती लुटली गेली आणि लोकांवर अन्याय झाला. लोकांनी विरोध कसा केला मग? अरे, महात्मा गांधी
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या शूर नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी चळवळी उभारल्या. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने लाखो लोकांना प्रेरणा सुद्धा दिली. बाबा ते चले जाव आंदोलन त्यातलंच ना? हो, अगदी बरोबर बोललास. 1942 मध्ये लोकांनी ब्रिटिशांना तात्काळ भारत सोडण्याची मागणी केली. याच चळवळींमुळे शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. काय असेल ना तो विलक्षण दिवस. लोक आनंदाने भारले असतील, अभिमानानं तिरंगा फडकवत होते. स्वातंत्र्यानंतर खरी परीक्षा सुरू झाली. मजबूत आणि आत्मनिर्भर देश घडवायची. आता इथे बघा, हरित क्रांती. ह्याच हरित क्रांतीमुळे शेतीत सुधारणा झाली, अन्न उत्पादनात आत्मनिर्भरता आली आणि अंतराळ संशोधनात मोठी प्रगती झाली बरं का. म्हणजे आपण उपग्रह ही अंतराळात पाठवले? अगदी बरोबर बाळा. चंद्रयान आणि मंगलयान यासारख्या मोहिमा आपल्या भारताला जागतिक पातळीवर वर्चस्व प्राप्त करून देतात. म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण खूप पुढे आलोय. निर्विवाद. आपला हा प्रवास आपल्याला चिकाटी, एकता आणि मेहनतीचं महत्त्व शिकवतो. अगदी बरोबर बोलली साई. एवढंच नाही तर आता आपण पुढे जाणून घेऊयात त्या थोर व्यक्तींविषयी ज्यांनी आपला देश घडवला, आपला भारत घडवला आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या नागरिक सन्मानांविषयी सुद्धा चर्चा करूयात. हां हां, इथे बघा. आता मला सांगा, हे कोण आहेत? महात्मा गांधी. हां, हे आपले राष्ट्रपिता आहे. बरोबर. त्यांच्या अहिंसेचं तत्वज्ञान हे सुद्धा एक कारण होतं ज्यामुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. बाबा त्यांनी कोणते पुरस्कार जिंकले? पुरस्कार तर जिंकले नाहीत, पण त्यांचा प्रभाव इतका मोठा आहे की जग दरवर्षी गांधी जयंतीला त्यांचा सन्मान देखील करतं. आता हे आहेत आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे मिसाईल मॅन. ते केवळ शास्त्रज्ञच नव्हते तर एक प्रिय राष्ट्रपतीही होते. मी त्यांच्याबद्दल वाचलंय. त्यांनी खूप मुलांना प्रेरणा दिली आहे. अगदी बरोबर. त्यांचं आयुष्य आपल्याला मोठे स्वप्न पाहायला आणि मेहनत करायला शिकवतं. मुलांनो, आता हे बघा, भारतरत्न पदक. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो आपल्या देशासाठी असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. म्हणजे हे पुरस्कार समाजात बदल घडवणाऱ्या लोकांना दिले जातात? अगदी बरोबर. हे पुरस्कार इतरांना त्यांच्या मार्गाने योगदान देण्यासाठी प्रेरणा देतात. बाबा आमच्यासारखी मुलं ही पुरस्कार जिंकू शकतात का? नक्कीच. प्रत्येक चांगलं काम मुलाचं असतं हे समजलं पाहिजे. कुणाला मदत करणं असो किंवा आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करणं असो, तुमचे ठायी ठायी प्रयत्न महत्त्वाचे असतात. ऐकलत का? आई बोलतेय, आजी बोलते ते बरोबर आहे. आता भारताच्या सांस्कृतिक आणि वास्तुशिल्प वारशाबद्दल जाणून घेऊयात का? हो. त्याच्यावर चर्चा करूयात. हां. हो ना? चला मुलांनो, आता आपण भारताच्या सांस्कृतिक आणि वास्तुशिल्प वारशात डोकावूयात. हां, हे बघा, हे स्मारक आणि परंपरा आपल्याला आपल्या भूतकाळाच्या कथा सांगतात आणि आपल्याला आपल्या मुलांची आठवण करून देतात. हा आहे ताजमहल, प्रेमाचं प्रतीक, जो मुघल बादशाह शहाजहानने बांधला होता. हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे बरं का. किती सुंदर आहे हे. हो, आणि हे मुघल वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. हे आहे हम्पी मंदिर. हे कर्नाटकातील हम्पी मंदिर आहे. त्यातील सूक्ष्म कोरीव काम एकदम प्रसिद्ध आहे आणि हे विजयनगर साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक सुद्धा आहे. बाबा आणि कुतुब मिनार बद्दल काय? दाखवतो. हे बघ, कुतुब मिनार हा दिल्लीतील जगातील सर्वात उंच विटांचा मनोरा आहे. यावर भारतातील प्रारंभिक इस्लामिक वास्तुकलेचा प्रभाव दिसतो. पण म्हणजे मला असं वाटतं वैभव की वारसा फक्त इमारतींबद्दल नाही, त्यात
आपल्या कला म्हणजे आपले नृत्य, संगीत, सण सुद्धा येतात. जसे दिवाळी आणि होळी. हो, आणि भरतनाट्यम, कथ्थक सारखी शास्त्रीय नृत्यही जे आपल्या कथा नाजूक हालचालींमधून सांगतात. म्हणजे आपला वारसा कला, वास्तुकला आणि परंपरांचा संगम आहे. ही नुसती स्मारकं नाही आहेत, ही स्मारकं आणि आपली परंपरा आपल्याला आपल्या इतिहासाची आणि आपल्याला एकत्र बांधणाऱ्या या मूल्यांची सतत सदैव आठवण करून देतात. हो, आणि हा वारसा जपण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली. स्मारकांचा सन्मान करणं आणि आपल्या सांस्कृतिक परंपरांचा आनंद साजरा करणं. मी नक्कीच आपले सण जाणून घेईन आणि ही स्मारके एकदा बघायला जाईल. शाबास. तर मग सांगा बघू, कसा वाटला तुम्हाला आपला सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय खजिना? खूप छान आजी. मला ताजमहल आणि हम्पीचे मंदिर खूप आवडले. हो, आणि कुतुब मिनारची उंची तर थक्क करणारी आहे. ही नुसती स्मारकं नाही आहेत, ही स्मारकं आणि आपली परंपरा आपल्याला आपल्या इतिहासाची आणि आपल्याला एकत्र बांधणाऱ्या या मूल्यांची सतत सदैव आठवण करून देतात. आजवर आपण भारताच्या समृद्ध वारशाचा प्रवास सोबत केला आहे, पण अजून खूप काही जाणून घ्यायचं आहे. पुढच्या भागात आपण भारत आणि आपलं महाराष्ट्र राज्य यांच्या भूगोलाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला जोडणाऱ्या आणि आपलं जीवन घडवणाऱ्या या मायभूमीचा परिचय करून घेणार आहोत. आमच्या सोबत राहा, तुम्ही राहणारच, कारण प्रवास अद्याप सुरूच आहे.